तिकडे बीडच्या केज तालुक्यातील टाकळे इथे विलास घुले या तरुणाची हत्या झाली आणि याच प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले 3 दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होतं। काल विलास घुले याचा मृतदेह जो आहे तो 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाकेंनी दिली आहे। यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत आणि मग यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय। शिवाय या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याचं आश्वासन सुद्धा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिलंय आणि रात्री उशिरा आंदोलन स्थगित करत विलास घुलेच्या पार्थिवावरती टाकळी शिवारात अंत्यसंस्कारही झाले। दरम्यान या सगळ्या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते आणि त्यानुसार आता पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढची कारवाई होईल। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आकाश, आता आपण पाहतोय बजरंग सोनावणे यांच्या मुलाचाही या पुरवणी जो जबाब नोंदवण्यात आला त्यात आता उल्लेख पाहायला मिळतोय। नेमकं कारवाई कशी होते पुढे? वैष्णवी, बीडच्या टाकळी येथील तरुण जो आहे विलास घुले या तरुणाची चाकूने भुसकवून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर त्याचा अंबाजोगाई येथील जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर जो आहे मृतदेह जो आहे तो रुग्णालयातच होता। मात्र 3 दिवसानंतर हा मृतदेह काल केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आला आणि 3 दिवसापासून ग्रामस्थ विविध ठिकाणी 6 वेळा रस्ता रोको केला। या रस्ता रोको त्यांची एकच मागणी होती, ती म्हणजे मुख्य आरोपी जे आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि दुसरी गोष्ट मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा जो मुलगा आहे सौरभ सोनवणे याच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतं। मात्र काल जो आहे हा मृतदेह जो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोच्या नंतर जे आहे हा मृतदेह चक्क केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आणि ठेवण्यात आल्यानंतर त्याच ठिकाणी तब्बल 9 तास जे आहे ते ठिय्या मांडून ग्रामस्थ आणि नातेवाईक बसले होते। याच दरम्यान लक्ष्मण हाके देखील या ठिकाणी आले होते आणि ते देखील या आंदोलनात बसले होते आणि याच दरम्यान लक्ष्मण हाके यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि फोनवरून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती देखील लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। आता या प्रकरणी जे आहे ते खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा देखील जे रमेश घुले आहेत मयत विलास घुले यांचे जे बंधू आहेत यांच्या पुरवणी जबाबावरून जे आहे ते आता सौरभ सोनवणे यांच्या पुरवणी जबाब घेतला आहे। आता या नाव सौरभ सोनवणेंचं यामध्ये घेण्यात आलेलं आहे। आता या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील आंदोलकांना आश्वासित केलं आहे की आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करून जे चौकशीची आणि कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर 3 दिवसांनंतर हे सगळं आंदोलन मागे येताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद आकाश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।